तर मित्रांनो सकाळचे 7 वाजलेत आणि आपण मालवण मार्केटमध्ये आलो आहे. आपल्याला काळातले काय मिळालं होतं तर ह्या 2 टोपूल सौंदाळे भेटले होते आणि 3 टोपूल बांगडे भेटले होते. ते सगळे आपण घेऊन आलो आहे आणि आज गर्दी जबरदस्त आहे मित्रांनो मार्केटमध्ये. बघा जिकडे तिकडे मासे खूप आहेत आणि घेणारे पण ग्राहक खूप आहेत. आज बघूया आपल्याला काय रेट मिळतोय. तर मित्रांनो आज पण आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे सौंदाळ्याची, बांगड्याची, डोमाची तुफानी मासेमारी. मित्रांनो आतापर्यंत आपण जेवढे व्हिडिओ बघितले चांगला रिस्पॉन्स दिला, चांगला प्रतिसाद तुमच्याकडून मिळतोय, चांगल्या कमेंट येत आहेत. तुम्हाला विचारलं फक्त कुठून बघताय तुम्ही व्हिडिओ, तर खूप साऱ्या कमेंट्स मला आल्या. खरोखरच मन समाधानी आहे. मित्रांनो आपण बघितलं गेले 2 दिवस आपले शेगाव यात्रा होती, त्याच्यामुळे शेगावचे व्हिडिओ 2 दिवस मी पोस्ट केले होते आणि त्याही व्हिडिओला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. आणि असंच तुम्ही प्रत्येक व्हिडिओला असंच मला प्रेम देत राहा. तर लगेच आपण व्हिडिओला चालू करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक्सप्लोरच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत होतं. मित्रांनो आजचा पण व्हिडिओ कमाल आणि धमाल होणार आहे, कारण आपण रोजच्या लाईनला आलो आहे आणि 4-5 दिवसानंतर आल्यानंतर मला पण थोडंसं असं भारावणी येते, मला फ्रेश वाटते. अक्षरशः समुद्रामध्ये आल्यानंतर म्हणजे काहीतरी 2-3 दिवस असं काहीतरी विसरल्यासारखं वाटत होतं, पण आत्ता एकदम ओकेमध्ये. चला लगेच डायरेक्ट व्हिडिओला चालू करूया. पण व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच मला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त मासेमारीच्याच व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे 99.99% मासेमारीच्याच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला व्हिडिओला लगेच चालू करूया. बघा मुन्ना आमचा कुर्ल्या वगैरे जे खटवी वगैरे वरती होती ना, थोडीशी वाटवायची होती, ते वाटवून आता लगेच टाकते. जाळ्यांवरती पाल टाकलेले आहे. पाल टाकण्याचं कारण असं असतं की जाळी जी आपली आहे ती आपली नायलॉन जाळी म्हणजे सावेची जाळी बनवलेली असतात आणि ती करपू नये म्हणजे उन्हामुळे खराब होऊ नये यासाठी त्यांना आपण वरून प्रोटेक्शन म्हणून हे पाल जे गोंधचं आपण तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये की मी आणि पप्पानी आणि मुन्नाने मिळून तिघांनी हे शिवलं होतं. तर पहिल्यांदा पाल काढूया, त्यानंतर बावटा जाईल आणि बावटा टाकल्यानंतर मग लगेच आपण जाळी मारणार आहोत. तर चला जाळी मारायला घेऊया. मित्रांनो बघा मुन्नाने बावटा फायनली सोडला आहे. आता जी ही रस्सी आहे, ही रस्सी आपल्याला पूर्ण बावट्याबरोबर सोडायची आहे आणि त्यालाच मग जाळी अटॅचमेंट असतात. हे बघा पहिल्यांदा ही रस्सी पटापट पाण्यामध्ये टाकून घ्यायची, त्यानंतर मग जाळी येते. ही रस्सी जास्त प्रमाणात का असते, कारण ही जाळी जी आहे ती बुडावाची जाळी आहे आणि ती आपली जाळी जी पूर्ण समुद्राच्या सी बेडपर्यंत जायला पाहिजेत, म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला रस्सी लावायची आहे. तर तो तुम्हाला दाखवतो ही जाळी सी बेडपर्यंत कशी जातात. त्याच्यामागे एक कारण आहे, त्याच्यामागे आपण वेट लावलेलं आहे, ते वेटच्या वजनानेच ही जाळी पाण्याखाली जातात. तर चला मी जरा पुढे जातो. मित्रांनो आता मुन्नाच्या हातामध्ये वेट आहे, त्याला बघा किती आपण गोलटे लावलेले आहेत आणि त्या गोलट्यांच्या वजनानेच आपली जाळी खाली जात असतात. म्हणून पहिल्यांदा वेट टाकलं की सपासप इथून पटापट खाली जाळी बसायला सुरुवात होतील. तर चला जाळी मारायला घेऊया. मित्रांनो मेन विषय काय असतो माहीत आहे, ही जी वरलागाची जाळी याला आपण म्हणतो, कारण बावट्याच्या जे जाळं पहिलं निघतं, बावट्यानंतर जे जाळं येतं पहिलंच जाळं, त्याला आपण वरलागाचं जाळं म्हणतो. आणि वरलागाचं जाळं जे असतं ना ते नेहमीच तुम्हाला म्हणजे किती तुम्ही नवीन बरं ते थोड्या दिवसात म्हणजे जास्त दिवस टिकत नाही. का टिकत नाही ते मला माहीत नाही, कारण बावटा वगैरे कदाचित कधी भरतो, मग त्याच्यामुळे आशिया वगैरे हे कसे एकदम नाजूक असतात. बघा हे जाळं एकदम नाजूक आहे, मग भरल्यानंतर तुटण्याची वगैरे शक्यता असतो. किंवा हाताळाची जी जाळी असतात, हाताळ म्हणजे काय, आपण जी रस्सी शेवटला लावतो जाळ्यांना आणि ती बोटला अटॅचमेंट करतो, तर त्याची पण जाळी जी असतात ना, तर ती पण मित्रांनो अशीच म्हणजे थोडीशी कुठे फाटतात. याचा लाईफ मित्रांनो जाळ्यांचा बघायला गेलं तर तसं 1 वर्षाच्या वरती ही जाळी येत नाही, पण आम्ही गेल्या वर्षी खूप कमी धंदा केला म्हणून यावर्षी ही जाळी वापरतो. आता थोड्या दिवसानंतर थोड्या धंदा झाल्यानंतर आपण नवीन जाळी नक्कीच भरणार आहोत, एक 4-5 दिवसानंतर. कारण आत्ताच तुम्ही बघितलं की 7 ते 8 दिवस फक्त भरलेले आहेत आपले या धंद्यामध्ये, आणि जसे दिवस वाढतील तसं आपण ही जाळी थोडी चेंज करणार आहोत. तर मित्रांनो हे जी जाळी आहेत, आता मुन्नाच्या हातामध्ये जाळी आहे बघा, मुन्नाच्या हातामध्ये मारतोय त्याला आपण शिवा म्हणतो. तर त्याच्या हातामध्ये गोलटे आहेत. ते गोलटे जे आहेत ना मित्रांनो, हे जे वेट लावलेले आहेत ना, ते आपल्या जाळ्यांना पुरेपूर खाली घेऊन जातात आणि त्याला बॅलन्स करण्याचं काम करतं. याला आपण भेंड म्हणतो, बोया म्हणतात, प्लोटर्स म्हणतात इंग्लिशमध्ये. तर हे जे आहे ते HK म्हणजे काय, आमच्या एका बोटीचं नाव आहे हरिकन्या, मग त्या बोटीची आपण भेंड वापरली त्याच्यामुळे HK.
तर मित्रांनो जाळी वगैरे सगळी मारून झालेली आहेत आणि तुम्हाला मी मुद्दामून दाखवतोय. माझे हात बघा, हाताला पूर्ण चिखल लागलं आहे. याचं कारण काय, झाडांना चिखल लागतो. जाळी एकदम सी बेडपर्यंत गेलेली असतात, त्याच्यामुळे असा चिखल झाडांना लागलेला असतो. माशावरती त्याचा कोणताही परिणाम होत नाही मुळात सांगायचं, कारण ती फक्त जाळ्यांनाच लागलेला चिखल असतो. बाकी मासे वगैरे एकदम स्वच्छ असतात. तर तुम्हाला एक बोट दाखवतो. एवढ्या जवळजवळ आपण आहोत. इथे एक बोट आहे. त्यानंतर इकडे बाहेरच्या साईडने बघितलं तर 1-2 बोटी आहेत. त्यानंतर तळल्या बाजूने बघितलं, मुन्नाच्या मागे बघितलं तर इकडे लगेच एक बोट दिसते. आणि असेच सगळ्या साईडने बोटी आलेल्या आहेत आज. म्हणजे आपण परफेक्ट लाईनला आहोत. आपण 4 दिवसानंतर काही होईना पण व्यवस्थित टायमिंगवरती आले. आणि सूर्यास्त बघा, सूर्यास्त पण आता थोड्या वेळात होईल. मस्त वातावरण निर्माण झाले बघा. 4 दिवसांनी क्रिस्टल क्लिअर वातावरण आहे. आणि सकाळी मित्रांनो थोडंसं ना पावसाळी वातावरण झालं होतं आणि त्यात धुकंही पडलं होतं. आणि असं वाटत होतं की एवढं गरम होत होतं की असं वाटलं की बाबा पाऊस आज लागेल. आणि वरच्या गावांमध्ये चौकशी केली असता, वरच्या गावांमध्ये थोडा पाऊस लागला आहे कोकणामध्ये. तर चला आता थोड्या वेळानंतर आपण जाळीवडाला घेऊया. आता बोट थोडीशी रोलिंग होईल, कारण ही जशी ताणेल तशी आता बोट थोडा वेळ 2 मिनिटापुरती फक्त रोलिंग होईल, नंतर मग सगळं शांत असेल. चला. तर मित्रांनो संध्याकाळचे 6:15 झाले आहेत आणि जाळीवडाचा टाईम झाले बघा. आज थोडा उजेड दिसतो. याचं कारण असं की वरती चंद्र आहे, त्याच्यामुळे थोडा उजेड आहे. नाही तर एरवी झालं आपण कसं असतं, चंद्र मावळलेला असताना आपण जाळीवडाला घेतो. आणि आज चंद्र असल्यामुळे थोडासा उजेड वाटतो आहे. आणि आजूबाजूला बघा बोटी दिसत आहेत. लाईट पण लावून रेडी राहिलेलो आहेत आणि बाकीच्याने पण लाईटी पेटवायला घेतल्या आता. तर एक थोड्याच वेळात 1-2-3 मिनटं थांबून लगेच आपण जाळीवडाला घेणार आहोत. तर मित्रांनो आपली सगळी जाळी ओढून झालेली आहेत आणि सगळी जाळी ओढूनच घेतली, वाटवत राहिलो नाही. कारण रनिंग खूप लांबचं आहे, त्याच्यामुळे पुन्हा बोलला ओढून घेऊया. आणि जेवढे शक्य होतील तेवढे पहिले 1-1.5 जाळ्यांवरती एवढे मासे सगळे आपल्याला मिळाले होते. त्याच्यामध्ये सौंदळे आणि बांगडे हे बघा असे मिक्स आहेत सगळे मासे. आणि बळे वगैरे होते ते मध्ये आलेले. बळे का वाटून घेतले आम्ही याचं कारण नव्हतं, हे बळे मध्ये आलेले. आणि मध्ये आलेले बळे कधी पण ठेवायचे नाही, शक्यतो काढून ठेवायचे. कारण मध्ये त्याच्या आशा तोंडामध्ये भरतात, मग दातांमध्ये फाटण्याची शक्यता असते आपण जेव्हा जाळी दुसऱ्या बोटमध्ये ट्रान्सफर करतो त्यावेळेला. आणि तिसरं कारण म्हणजे जाळी ओढून घेतली कारण आपल्याकडे तिसरा माणूस नाही आहे. मी आणि माझा भाऊ मुन्नाच आलो होतो. तर आता आपण जाणार आहोत किनारा लगत आणि तिकडे जाऊन नंतर जाळी ही पूर्ण सॉर्टिंग करणार आहोत. तर तेव्हा पण आपल्याला व्हिडिओ नक्कीच बघायला मिळेल. तेव्हा पप्पा येतील आणि त्यानंतर बर्फामध्ये मारून सकाळी डायरेक्टली मार्केटमध्ये आपण घेऊन जाऊ रोजच्या प्रमाणे. तर बघूया, ॲक्युरेट जो रिपोर्ट आहे तो उद्या सकाळी आपल्याला समजेल. तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअसली बघा. तर मित्रांनो फायनली बंदरामध्ये आलो आहे आणि आता तुम्हाला सगळं क्लिअर दिसत असेल, कारण वरती लाईट एकदम जगामगा लावलेली आहे आणि मासे तुम्हाला दिसत आहेत जाळ्यांमध्ये. असे शेवटपर्यंतच आहेत. तर व्हिडिओ कंटिन्युअसली बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओचा आनंद घेता येईल. मुन्ना आता बघा हाताळ पूर्ण ओढून घेतले. हाताळ म्हणजे बावटीची दोरी आणि बावटा ओढून घेतला आहे. आता मला पुढे जावं लागेल. थोड्या वेळात पप्पा येतील तेव्हा थोडा व्हिडिओ करायला मध्ये मिळेल. तर चला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया. जास्त वेळ घेऊ नको, कारण आताच वाजलेत 9. त्याच्यानंतर आम्हाला वाटवायला 2 तास लागतील. बघूया आता किती वेळ जातो तो. आणि झोपायला तो विचारूच नका नंतर मग. त्याच्यामुळे जास्त वेळ थांबणार नाही आणि जास्त वेळ तुमचा घेणार नाही. लगेचच तुम्हाला जे काय असेल ते दाखवेन. तर मित्रांनो आतापर्यंत 2 ते 3 जाळी वाटून झाली आणि पप्पा आले म्हणून थांबलो. हे बघा थोडेफार मासे इथे वाटून झालेत, माझे पण थोडेफार झालेत. आणि पप्पांनी येताना पापडी आणली, कारण भूक तर खूप लागली होती. म्हणून मुन्ना बोलला काहीतरी खायला घेऊन या. तर आधी थोडंफार काहीतरी खाऊया आणि नंतर मग परत वाटवायला घेऊया. तर मित्रांनो बघा रात्रीचे 11:15 होत आलेत आणि आपली सगळी जाळी वाटवून झाली. आणि तिकडे काही मासे तुम्हाला दिसत आहेत समोर पप्पांच्या मागे. त्यानंतर मुन्नाने तिकडे वाटवलेत. आणि वरच्या साईडला मासा मित्रांनो कमी असतो, त्याच्यामुळे हे मी वाटवलेले मासे आहेत. आणि वाटवताना जे खाली पडलेले असतात हे बघा, असे मासे खाली पडलेले असतात, ते पण आपल्याला उचलून व्यवस्थित घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मग आपल्याला लगेच आता माग भरायचा. तर माग वगैरे भरून घेऊया. त्यानंतर मग घरी जाऊन डायरेक्टली तुम्हाला आयसिंगचं दाखवतो. आयसिंगची सिस्टम कशी आहे ती. आज काय मिक्सिंगच सगळं मारायचं असणार, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. नाहीतर मग सकाळी डायरेक्टली मार्केटमध्ये भेटायचं आहे. तर मित्रांनो सकाळचे 7 वाजलेत आणि आपण मालवण मार्केटमध्ये आलो आहे. आपल्याला काळातरी काय मिळालं होतं, तर ह्या 2 टोपूल सौंदाळे भेटले होते आणि 3 टोपूल बांगडे भेटले होते. हे सगळे आपण घेऊन आलो आहे.
आणि आज गर्दी जबरदस्त आहे मित्रांनो मार्केटमध्ये. बघा जिकडे तिकडे मासे खूप आहेत आणि घेणारे पण ग्राहक खूप आहेत. आज बघूया आपल्याला काय रेट मिळतोय. तर मित्रांनो बघा आज बांगडा खूप आला आहे मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळे काय विषय होतो की बांगड्याचा रेट झाला आहे 600 रुपये टोपली आणि सौंदाळी सांगतात 1000 रुपये टोपली. तरी पण अजून अर्धा तास होऊनही अजूनपर्यंत गिराईक नाही आहे. गिराईक तर आहेत, आता बघूया आता कसं माझ्या मते लॉटमध्ये द्यावं लागेल हे सगळं मला. मित्रांनो 3 टोपल्या आपण एकदम होलसेलमध्ये देऊन टाकल्या 500 रुपये टोपली आणि आता फक्त 2 सौंदाळ्याचे टोपले राहिले ते बघूया त्याला आता कोण गिराईक मिळतंय. मित्रांनो मार्केटमध्ये गर्दीचं आहे बघा, फुल गर्दी आहे. पण विषय काय की आज मासा खूप असल्यामुळे कमी रेटने मागतात आणि आज मुळात आधी मंगळवार आहे पण सूर्य पण बघा वरती होत आला आहे आणि नंतर उन्हाचा इकडे लांबला म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. हे बघा 2 टोपले सौंदर्य आपले अजून बाकी आहेत. आता 1000ने सांगितलेत 1 टोपली आणि बघूया आता कोण घेत आहे. मित्रांनो सौंदळा दिला 190 रुपये किलो. आता बघूया किती किलो होतो तो, जास्त वेळ नाही आहे. ते पण गाय मारतायत घेणारे आहेत ते. तर चला 0 करा. ओके ओके किती झाला 8.5 किलो. 190 रुपयाने 8.5 किलो किती होता तिथे घ्यायला. चला बाळाकडे जाऊया सांगूया. बाळा का 8.5 किलो लिहा. हां तर मित्रांनो मासे वगैरे विकून झाले आणि आता वाजले जवळपास 8:30 पावणे 9 होत आलेत. मित्रांनो हा आमचा डेलिंग रुटीन आहे आणि मासे आम्ही मार्केटमध्ये रोज म्हणजे जसे बघितले तर रोजच. आणि आता थोड्या दिवसांनी काय होईल माहिती आहे, गेल्या वर्षी मी काय करायचो की मच्छीमारीसाठी स्वतःच जायचो रात्रीचा आणि मासे आणायचो बर्फामध्ये मारायचा आणि स्वतः जाऊन हात विक्री करायचो. पण मी तेव्हा व्हिडिओ बनवायचो नाही मित्रांनो, कारण थोडीशी लाज वाटली आपण दुसऱ्या गावामध्ये जाते किंवा व्हिडिओ अचानक करते तर लोकांचा हे कसं असेल रिॲक्शन. पण यावर्षी नक्कीच असा काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट करूया आणि गावागावात जाऊन मासे विकूया आणि तिथली जी धमाल असेल ती पण आपण स्वतः अनुभवूया. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल मासेमारीची आवड असेल मोठमोठे आणि असेच मासेमारीचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.